नमस्कार मित्रांनो, आज आपण एएनएम आणि जेएनएम या दोन्ही वर्षांचा सिलेबस बघणार आहोत। एएनएम मीन्स ॲक्झिलरी नर्स मिडवाईफ, जे की 2 वर्षाचं असतं। एएनएम फर्स्ट इयर सिलेबस। एएनएम फर्स्ट इयरला एकूण 4 सब्जेक्ट असतात। कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, दुसरा आहे हेल्थ प्रमोशन, तिसरा आहे प्रायमरी हेल्थ सेंटर मॅनेजमेंट, चौथा आहे चाइल्ड हेल्थ नर्सिंग आणि 2 प्रॅक्टिकल असतात। कम्युनिटी हेल्थ नर्सिंग एक्सटर्नल मार्क्स 75, इंटरनल मार्क्स 25, टोटल 100 मार्क। हेल्थ प्रमोशन त्याचे एक्सटर्नल मार्क्स 75, इंटरनल मार्क्स 25, टोटल 100। नंतर प्रायमरी हेल्थ सेंटर मॅनेजमेंट एक्सटर्नल मार्क्स 75, इंटरनल मार्क्स 25, टोटल 100 मार्काची एक्झाम असते। चाइल्ड हेल्थ नर्सिंग एक्सटर्नल मार्क्स 75, इंटरनल मार्क्स 25, टोटल 100 मार्काची एक्झाम असते आणि 2 प्रॅक्टिकल असतात। कम्युनिटी हेल्थ नर्सिंग अँड हेल्थ प्रमोशनचं एक प्रॅक्टिकल असतं जे 100 मार्कांना असतं। प्रॅक्टिकल नंबर 2 चाइल्ड हेल्थ नर्सिंग, तेही 100 मार्काला असतं। एएनएम सेकंड इयरचा सिलेबस। एएनएम सेकंड इयरला मित्रांनो 2 सब्जेक्ट असतात, कम्युनिटी हेल्थ सेंटर मॅनेजमेंट आणि दुसरा आहे मिडवायफरी। कम्युनिटी हेल्थ सेंटर मॅनेजमेंट त्याचे एक्सटर्नल मार्क्स 75, इंटरनल मार्क्स 25, टोटल 100 मार्काचा पेपर असतो। मिडवायफरी एक्सटर्नल मार्क्स 75, इंटरनल मार्क्स 25, टोटल 100 मार्काचा याचा पण पेपर असतो। प्रॅक्टिकल एक असतं मिडवायफरीचं, ते 100 मार्कांना असतं। आता आपण बघणार आहोत जेएनएम फर्स्ट इयरचा सिलेबस। जेएनएम म्हणजे जनरल नर्सिंग मिडवाईफ, जे 3 वर्षाचा कोर्स असतो। जेएनएम फर्स्ट इयरला टोटल 4 सब्जेक्ट असतात आणि एक प्रॅक्टिकल असतं। पहिले सब्जेक्ट आहे बायोसायन्स, जे ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी असे 2 सब्जेक्ट मिळून बायोसायन्स तयार होतं। नंबर 2 बिहेवियरल सायन्स, सोशिओलॉजी अँड सायकोलॉजी असे 2 सब्जेक्ट मिळून बिहेवियरल सायन्सचा एक्झाम असते। फंडामेंटल ऑफ नर्सिंग आणि चौथा आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग। बायोसायन्सचे एक्सटर्नल मार्क्स असतात 75, इंटरनल मार्क्स 25, टोटल 100 मार्काचा पेपर असतो आणि 3 तास असतात। बिहेवियरल सायन्सचा एक्सटर्नल मार्क्स असतात 75, इंटरनल मार्क्स असतात 25, टोटल 100 मार्काचा हा पण पेपर असतो। तिसरा आहे फंडामेंटल ऑफ नर्सिंग, याचे एक्सटर्नल मार्क्स 75 असतात, इंटरनल मार्क्स 25 असतात, टोटल 100 मार्काचा हा पण पेपर असतो। चौथा आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, एक्सटर्नल मार्क्स असतात 75, इंटरनल मार्क असतात 25, टोटल 100 मार्काचा एक्झाम असतो। प्रॅक्टिकल एक असतं फंडामेंटल, जे 100 मार्कांना असतं। आता मित्रांनो जेएनएम सेकंड इयरचा आपण सिलेबस बघणार आहोत। जेएनएम सेकंड इयरला टोटल 4 सब्जेक्ट आणि 3 प्रॅक्टिकल असतात। नंबर 1 मेडिकल सर्जिकल नर्सिंग फर्स्ट, जे की एक्सटर्नल मार्क्स 75, इंटरनल मार्क्स 25, टोटल 100 मार्क्स। नंबर 2 मेडिकल सर्जिकल नर्सिंग सेकंड, एक्सटर्नल मार्क्स 75, इंटरनल मार्क्स 25, टोटल 100। मेंटल हेल्थ नर्सिंग एक्सटर्नल मार्क्स 75, इंटरनल मार्क्स 25, टोटल 100। नंतर आहे 4 नंबरला चाइल्ड हेल्थ नर्सिंग, एक्सटर्नल मार्क्स 75, इंटरनल मार्क्स 25, टोटल मार्क्स असतात 100। नंतर 3 प्रॅक्टिकल असतात। प्रॅक्टिकल फर्स्ट मेडिकल सर्जिकल नर्सिंग, याच्यासाठी एक प्रॅक्टिकल असतं जे की 100 मार्कांना असतं। प्रॅक्टिकल 2 चाइल्ड हेल्थ नर्सिंग, हेही 100 मार्कांना असतं आणि प्रॅक्टिकल 3 मेंटल हेल्थ नर्सिंग, हेही 100 मार्कांना असतं। जेएनएम थर्ड इयरचा सिलेबस। आता मित्रांनो जेएनएम थर्ड इयरला एकूण 3 सब्जेक्ट असतात। मिडवायफरी अँड गायनेकोलॉजिकल नर्सिंग, ज्याला एक्सटर्नल मार्क्स असतात 75, इंटरनल मार्क्स 25, टोटल 100। दुसरा आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सेकंड, एक्सटर्नल मार्क्स असतात 75, इंटरनल मार्क्स असतात 25, टोटल असतात 100। नंतर रिसर्च ऑफ नर्सिंग, एक्सटर्नल मार्क्स असतात 75, इंटरनल मार्क्स असतात 25, टोटल 100। नंतर 2 प्रॅक्टिकल असतात। प्रॅक्टिकल फर्स्ट मिडवायफरी, जे की 100 मार्कांना असतं आणि प्रॅक्टिकल सेकंड कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सेकंड, जे की 100 मार्कांना असतं। मित्रांनो एएनएम आणि जेएनएमचा सर्व सिलेबस आता आपण इथून पुढे बघणार आहोत। असेच आपली नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।